पैशासमोर कार्यकर्ता हा कमी पडलेला आहे असं मला वाटत आहे. कारण की आम्ही आज पार्टीनीच आम्हाला इथपर्यंत आणलं हे आम्ही मान्य करतो. पण आम्ही सतत कार्यरत असताना आणि रनिंगमध्ये नगरसेवक असताना पार्टीने आमच्यावर अन्याय का बरं केला? जसे पार्टी म्हणत आहे की सर्वे प्रत्येक ठिकाणी होत आहे. मग त्यांनी माझ्या वार्डामध्ये येऊन सर्वे करावं. त्यामध्ये जर मला कुठे ज्या लोकांमध्ये ते सर्वे करत आहेत त्यांनी माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलले असेल तर त्या गोष्टी मी मान्य करेन. पण सर्वे न करता तुम्ही आम्हाला आमची अवहेलना केली याबद्दल आम्हाला दुःख वाटत आहे. भारतीय जनता पार्टीचं काम एक निष्ठेने आज मी 25 वर्षापर्यंतपासून, वहिनी 25 वर्षापासून, बाकी अनेक हे कार्यकर्ते बसले त्यांनी खूप वर्षापासून एक निष्ठेने काम करून राहिले आहेत. पण आजची परिस्थिती अशी झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये गर्दी वाढवल्या गेली आणि निष्ठावंतांना डावलून आजच्या आलेल्या लोकांना भारतीय जनता पार्टीने उमेदवाऱ्या दिल्या. याच्यावर आमची मोठी प्रबळ नाराजी आहे. अशा पद्धतीने आम्ही काही नगरसेवक, नगरसेविका आणि मी एक प्रमुख पदाधिकारी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीला आम्ही सोडचिठ्ठी देणे आणि आपल्याला जिथं वाटते त्या ठिकाणी जाऊन आपण त्या जागेवर ज्या पदाचं तुम्हाला ज्या पक्षात जायचं आहे किंवा अपक्ष राहायचं आहे त्यांनी आपल्या पद्धतीने काम करावं असा एक आम्ही निर्णय घेतला आहे. यानंतर अजून काही दिवसात युवा मोर्चाचे 100 शेकडो कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत आहेत. ते पण होऊन जातील आणि भाजपला बहुत मोठी खिंडार पडेल. आज 2-4 नगरसेवक माझ्यासारखा एक प्रमुख 25 वर्ष काम करणारा जरी माणूस बाहेर निघते आहे तर लोकांना कळेल काय होऊन झालं. त्या पिरियड मी कॅन्सर पेशंट होतो. मी त्या कॅन्सर पेशंटमुळे माझे शेवटचा किमो होता त्यावेळेस इलेक्शन होतं आणि तो कॅन्सर पेशंट असताना सुद्धा मी भारतीय जनता पार्टीचे पूर्ण प्रभाग फिरून अरुणा वहिनीचा असो या कांबळीताईचा असो या अजून कोणाचा जे बसले त्यांचा प्रत्येक प्रभागात मी बैठका घेऊन मी भारतीय जनता पार्टीला खूप मोठं योगदान दिलं. माझी मिसेस म्हणायची की हे बंद करा. मी म्हणलं बंद करणार नाही. माझा जीव तर आपल्याला प्यारा आहेच पण मला तेवढाच पक्ष माझा प्यारा आहे. आणि त्या पिरियडमध्ये पूर्ण ताकदीनं गंगाधर फलकेसारखा उमेदवार कुठं काहीच नसताना त्याला आपण चांगल्या मतानं निवडणूक जिंकून दिली. सीमाताई त्याच्या सोबत होत्या. चांगल्या मतानं सीमाताईला निवडणूक जिंकून दिली. बघा कसं आहे, जशी भाजपमध्ये गर्दी आहे तशी काँग्रेसमध्ये गर्दी आहे. आणि आम्ही आहो हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक. त्यामुळे आम्हाला समपक्ष मिळाला आणि समपक्ष मिळाल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो आणि त्या याच्यामधून आम्ही आमची जे भाजपची जे रणनीती होती तेच रणनीती ती आहे. तीच आम्ही आखत आम्ही सामने जनतेच्या याच्यामध्ये जाणार. अजून सतीश सारख्याच्या तिकीट संजय जयस्वालजी झाली आणि त्याला तिकीट दिली. आपण चांगल्या म्हणजे गावात आपण वातावरण त्यावेळेस तयार करून सर्वीकडे आपण काम केलं चांगल्या. पण आता त्याचे मार्क आम्हाला काय भेटले ते आता आम्हाला कळून राहिलं आहे. त्यामुळे आता काही आम्ही बोलणार नाही, आम्ही करून दाखवणार हे ठरवलं आहे. मी स्वतः म्हणणार आहे की अरुणा हजारेंना तिकीट द्या. मी तन मन धनानं काम करीन, ताकदीनं करीन. मी सुरुवातीपासून बोलणारा माणूस आहे आणि आजही ते बोलत होतो मी शेवटच्या क्षणापर्यंत. तिकीट वाटप करताना आम्हाला जेव्हा सर्वे दाखवला तेव्हा मी होतो, बहिणी होत्या, अरिंदभाऊ होते, बाकी नाही आणि 3 लोक जे रेसमध्ये होते उमेदवारीच्या, 5 लोक नगराध्यक्षाच्या. तर त्याच्यामध्ये आम्हाला सरळ एक कागद काढला, 32% तुम्हाला, 27% तुम्हाला, यांना तिकीट जाईल. हे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी राऊत पाटील साहेब यांनी. कोर कमिटी आम्हाला माहित नाही. कोर कमिटीने कोणता निर्णय घेतला, काय घेतला, आम्हाला कोर कमिटी विश्वास नाही घेतलं. आजपर्यंत मी भाजपमध्ये 25 वर्षापासून काम करून राहिलो आहे. कोणत्याही उमेदवारा होत असताना कोर कमिटी शहराची असते, 10 नेते असतात, त्यांना विश्वासात घेतले जातात. सन्माननीय शिरीषजी मेश्राम सारखे लोक आहेत, यांना विश्वासात नाही घेतलं. रमेशजी खांदाडे सिनियर आहेत, नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना विश्वासात न घेता यांनी 3 लोकांनी हा निर्णय घेतला आणि एक चौथ्या भद्रा मॅडम होत्या, त्यांनी निर्णय घेतला आणि सर्व आम्हाला नाही कोणाचा आदेश नाही झाला. सर्व आदेश इथूनच झाले आहेत. राजूभाऊ पारवे आणि आनंदरावजी राऊत हे 2च नेते आहेत, 2चाच आदेश आहे. दोघांनी सर्व नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षाच्या ह्या तिकिटा सर्व दोघांनीच वाटप केला आहे. तुम्हाला उदाहरण दिलं की 11:30 वाजता बीफार्म देतो आणि 12:30 वाजता वापस मागतो. नाही, मी ते म्हणणार नाही विकले गेले किंवा नाही गेलं हे मला म्हणता येणार नाही.
जे काही जे जनता बोलेल त्याच्यात मी भाष्य करणार नाही. काही काळात तुम्हाला असे असंख्य प्रवेश दिसतील तुम्हाला शिवसेनेमध्ये, की शिवसेना विधानसभेत कशी वाढली हे तुम्हाला एक 4-6 महिन्यामध्येच कळेल. इथं उपमुख्यमंत्री सन्माननीय नगरविकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहे, त्यांना आणायच्या प्लॅनिंगमध्ये आहे. माझी उमेदवारी कायम राहणार. मला गडकरी साहेब म्हणतील का मागं घेत तरी नाही घेणार. मी या मताचा आहे. मी जिथं गेलो तिथं एकनिष्ठेनं काम करतो आणि करणार. आणि ठरलाय, जे ठरलाय ते होणार. मी हारो जितो हा काही प्रश्न, एक हारजीत चालणार आहे, एक निवडणूक जिंकणार आहे, बाकी हारणार आहे, मला ते पसंत आहे. पण मी जे बोललो ते करणार. आता मी त्यांनी काय केलं, किती वाजता तिकीट कोणाला दिली, मी त्याच दिवशी भाजप सोडली. 1 दिवसा अगोदर जेव्हा माझी तिकीट 1 दिवसा अगोदर घोषित केली यांनी, तेव्हा म्हणजे ज्यांची कोशिश घेतली आम्हाला तिकीट नाकारली, तेव्हाच आम्ही भाजप सोडली. त्याच्यानंतर मी भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या दारात पाय ठेवलेला नाही. फक्त मी काल राजीनामा देण्याकरता गेलो, तेवढाच पाय ठेवला आणि याच्यानंतर मी पाय ठेवणार नाही. वैयक्तिक कामाकरता ठीक आहे, पण असं राजकीय कामासाठी जाणार नाही. जिल्हा अध्यक्षाची क्षमताच नाही की आमचं ऐकून घेणे. आणि एवढा जेव्हा बंड होऊन राहिला तर याच्यावर काही विचार करायला पाहिजे, वरच्या श्रेष्ठीनं विचार करायला पाहिजे. पण आजपर्यंत असा कोणत्या श्रेष्ठीनं विचार केला नाही. आपलं काम, आपले जे शिफारसी, जसे आता धनंजय अग्निहोत्रीसारखा माणूस आहे, त्याच्या हातामध्ये 11:30 वाजता बीफॉर्म भेटला आणि 12:30 वाजता तुम्ही बीफॉर्म वापस मागून राहिले. काय तरीका आहे तुमचा? उमेश हटवासारखा उपाध्यक्ष राहिलेला माणूस तुम्ही शेवटपर्यंत म्हणता तिकीट देऊन राहिलो आहे आणि शेवटच्या क्षणाला नाही म्हणता. आणि आजचे आलेले लोक जे आहेत, तसे आता हरिहर लांडे तुमच्या सुपरिचितच आहे, तो कसा आहे तो सर्वांना माहीत आहे. त्याचं काय पकड आहे, काय दिसून राहिलं, त्याच्यासारख्याची तिकीट कापता. तुम्ही काय, कुठं चाललो आपण, पक्ष कुठे घेऊन चाललो आहे आणि ह्या पक्षासोबत राहून मग आम्ही काय करायचं? तर तेच आमचं म्हणणं हेच राहील, जनतेने त्यांना सबक शिकवावं. जनतेच्या हातामध्ये सर्व काही आहे. आता भाजपनं काय केलं जनतेला दिसून राहिलं आहे. तुम्ही आयात केले, निर्यात केले, ह्या गोष्टी वेगळ्या. जनतेने जनतेला एक निवेदन राहील की जो गावाचा विकास करू शकतो, गावात राहून तुम्हाला न्याय देऊ शकतो, वार्डात राहून तुमच्या समस्या ऐकून त्याचं निवारण करू शकतो, अशाच लोकांना निवडणूकमध्ये निवडून द्यावं, हीच माझी जनतेला विनंती राहील. जनता सिरियस घेणार. जनतेलाही कळून राहिलं आहे की भाजप काय करून राहिली आहे, काँग्रेस काय करून राहिली आहे, कशी आयात करून राहिली आहे. आणि आम्ही कोणते निष्ठावंत कार्यकर्ता, आम्ही जनतेमध्ये गेलो, जमिनीवर आहोत, जनतेचे कामं केले. अरुणा वहिनी सारख्यानं कामं केले, रेणुकाताई सारख्यानं काम केले, सुजित सारख्यानं काम केले, सर्वांनी बसलेल्या लोकांनी कामं केले. आज कोणत्याही वार्डात जा, यांच्या वार्ड असतील तर कुठे ना कुठे कोणता विकास झाला हे आपल्याला कळेल. पण त्यांच्यानंतरही जरी पार्टी देत नसेल तर जनतेनं हा विचार करायला पाहिजे की अपक्षात राहिलेल्या आणि सेनेच्या लोकांना राहिलेल्यांना त्यांनी आपले मतं देऊन वर्गस्थ मतांनी निवडणूक जिंकून द्यावं अशी आमची अपेक्षा राहील. माझ्याकडे 17 नगरसेवक आता माझे फॉर्म स्टँड झाले आहेत. 20 टाकले होते, आमचे 1-2 जरा काही कारणास्तव हे झाले. माझ्याकडे नगरसेवक म्हणून 1, 2, 3 नगरसेवक आणि बाकी पूर्ण पुढारी, काही जे कार्यकर्ते आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, असे एक 10 लोक आम्ही भाजपकडून आहोत. आणि बाकी सेनेचे काही जे लोक होते ते पण त्याच्यामध्ये. आमचा कोणताच कार्यकर्ता भाजपमध्ये वापस जाणार नाही. कोणतेही आमिष देतील, आम्ही आतापर्यंत हे 25 वर्षात आमिषच बघत आलो. आता आम्हाला कोणत्याच खोट्या आमिषाला बळी पडायचं नाही आहे. आम्ही आमच्या ज्या पक्षात काम करू, एकनिष्ठेने करू, तोही पक्ष वाढवू आणि तिथं आम्ही काय करता येईल सामने पक्षामध्ये ते करून आम्ही सामने आमच्या पक्षाची वाटचाल आहे. आम्ही सीट म्हणून हा विषय नाही, आम्हाला पार्टीनं विश्वासात घ्यावं हा आमचा मुद्दा. आज आम्हाला विश्वासात न घेता आजच्या आलेल्या लोकांना विश्वासात घेऊन स्वयंघोषित तिकिटा वाटप करणे, स्वयंघोषित राहणे, या पद्धतीचा प्रकार आम्ही एवढे टॉर्चर झालो आहे. त्या टॉर्चरमुळं वाटत होतं का तिकीट कुठेतरी अरुणा वहिनींना किंवा मला मिळेल, याची आम्हाला खूप अपेक्षा होती. पण त्या अपेक्षेवर आमचं पाणी फिरलं गेलं. पाणी फिरलेलं कारणच जे आता नेते आले आहेत आणि काही आमचे जुने नेते आहेत, या लोकांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीत विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही या गोष्टीचा हे करून राहिला. आम्हाला पद हे महत्त्वाचं नसून आम्हाला पक्ष हा महत्त्वाचा होता. पण पक्ष हा अधोगतीला लावून राहिले आहेत. आणि आता बघितलं तुम्ही चित्र दिसून राहिलं शहरामध्ये. आता हे 1-2 वर्षात काम करणारे लोक, आम्ही 25 वर्षापर्यंत काम करणारे लोक, आमचा कुठेच विचार नसेल होत, आम्हाला विश्वासात नसन घेत. आणि या अगोदर सुधीर भाऊ पारवे आमदार असताना मागील काळात आम्ही सुद्धा तिकिटा वाटप केल्या, आम्हाला विश्वासात घेतलं, आम्ही निवडणूक जिंकल्या, 19 नगरसेवक निवडून दिले, नगराध्यक्ष निवडून दिला. आज यांना, या आलेल्या नेत्यांना आम्हाला विश्वासात का घेता नाही आलं, का बरं घेतलं नाही,
याचं आम्हाला चिंतन पडून राहिलं आहे. तो काळ आणि आजचा काळ, त्या काळामध्ये जेव्हा जसे भदोरा मॅडमला झालं होतं त्यावेळेस रेसमध्ये असे कोणी लोक नव्हते. आजची जी स्थिती आहे, अरुणा हजारे यांचं नाव नंबर 1वर होतं. तुम्ही ऐकलं असाल, सर्वेत दिसलं असेल. माझ्या मिसेसचं नाव, माझं नाव 1 नंबरवर म्हणजे 2 नंबरवर असेल. आज तुम्ही मागून आलेल्या लोकांना जरी असं करत असाल तर आम्ही यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे. 5 वर्ष काम केलं, संघटनेत सर्व गोष्टी कामं करत राहिले. आमचा हा मुद्दा आहे का तुम्ही बोलावता, काम करताना सर्व तुम्ही या, सर्व त्यांनी महिला आणायच्या, आम्ही पुरुष न्यायचे, सर्व करायचं, आणि कोणी काही न करता आला आणि लादला एखाद्या वेळेस ठीक आहे, पण आज हे गोष्ट आम्ही मानणार नाही. आणि आमच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व या गोष्टी करण्याला लागलो. मी आज पूर्ण गावाचं भ्रमण केलं 2-4 दिवसात. त्याच्या अगोदर पण मी पूर्ण 15-20 दिवस झाले कंटिन्यू फिरून राहिलो. सर्व आमचे उमेदवार जे आहेत ते सर्व फिरून राहिले आहेत. एकाही व्यक्तीनं आम्हाला हे सांगितलं नाही की आम्हाला तुमचं नाव विचारणारं किंवा अमुकाचं नाव विचारणारा कोणी सर्वेवर आला तर आम्ही मानायचं कसं तुमचा सर्वे झाला. सर्वे हा मान्य आहे, तुम्ही सर्वे केला, पण असं एखादं तर नाव यायला पाहिजे. गावातल्या लोकांनाच विचारलं ना, का मशानघाटात जाऊन विचारलं असेल त्यांनी सर्वेवाल्यांनी, कृतांना त्यांनी जनतेला विचारलं आहे. जनतेतून एखादं तरी सांगायला पाहिजे की बा आमच्याकडे सर्वेवर आला होता आणि भाजपसाठी या लोकांची उमेदवारी आहे का, असं एखाद्याच होतं.